पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयातील सेवानिवृत्त वर्ग 4 कर्मचाऱ्यांच्या पात्र वारसांना शासन परिपत्रक आणि औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशानुसार वारसा हक्क नियुक्ती देणे बंधनकारक असतानाही नियुक्ती न मिळाल्याने उपोषणाला सुरुवात झाली। आंदोलकांचा आरोप आहे की नियुक्तीसाठी आवश्यक असलेली सर्व कागदपत्र पूर्ण असूनही नियुक्ती प्राधिकारी अधिष्ठाता प्रकाश गुरव यांनी नियुक्त्यात टाळाटाळ केली आहे। पात्रता नियम आणि न्यायालयीन आदेश सर्व स्पष्ट असतानाही नियुक्ती न दिल्यामुळे वारसांचा हक्क नाकारला जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। हे उपोषण महेंद्रभाऊ चंडाळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलं। यावेळी सेवानिवृत्त कर्मचारी व त्यांचे वारस आंदोलनस्थळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कोणताही निर्णय न झाल्यास उपोषण कायम ठेवण्याचा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला। गेल्या अनेक दिवसापासून सांगली सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी वर्ग 4 मध्ये ज्या लोकांनी कक्षसेवक व इतर पदावर काम केलं, परंतु त्यांच्याकडून या ठिकाणी असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सफाई सेवेशी निगडीत असलेली कामं या ठिकाणी करून घेतलेली आहेत आणि शासनाने निर्गमित केलेला परिपत्रक त्यामध्ये दिलेला आदेश त्याचं उल्लंघन या ठिकाणी होत आहे। कारण त्या आदेशामध्ये असे नमूद करून दिले आहे की चतुर्श्रेणीमध्ये काम करणाऱ्या एखाद्या व्यक्तीचा पदनामा कोणताही असू दे, परंतु स्थानिक लेवलला जर त्याच्याकडून सफाई सेवेशी निगडीत कामं जर करून घेतली असतील तर त्यांना लाडपागे समितीच्या शिफारशीनुसार देण्यात येणाऱ्या सर्व लाभाला ते पात्र आहेत। ही सर्व बाब आम्ही स्थानिक गुरवसाहेब यांच्या निदर्शनास आणून दिली, वेळोवेळी पत्रव्यवहार केला, त्याला अनुसरून त्यांनी त्यांच्या वरिष्ठ DMR कार्यालयाशी पत्रव्यवहार केला, परंतु त्या ठिकाणाहून आलेल्या उत्तरानुसार या ठिकाणी त्यांनी कार्यवाही करत नाहीयेत। म्हणून आज रोजी आम्ही अमरण उपोषण, जोपर्यंत आमच्या लोकांना या ठिकाणी न्याय मिळत नाही तोपर्यंत या ठिकाणी आम्ही अमरण उपोषण करणार आहे। खरं तर या ठिकाणी होणारी भरती प्रक्रिया आणि हे प्रलंबित असलेले 50हून अधिक लोकांचे अर्ज हे जर पाहिलं तर यामध्ये एक वेगळा विचार या ठिकाणी या लोकांना येतोय। खऱ्या अर्थानं जे थेट लाभार्थी आहेत, जे यांचे कर्मचारी म्हणून त्यांनी आयुष्याचे 20 ते 40 वर्ष या संस्थेला दिले, त्यांच्या योग्य पात्र ठरलेल्या वारसांना हे न्याय देऊ शकत नाही, हे अत्यंत निंदनीय बाब आहे। स्थानिक लेवलला, प्रशासकीय लेवलला या ठिकाणी त्यांना सर्व अधिकार बहाल करण्यात आलेले आहेत। यांना या ठिकाणी नियुक्ती प्राधिकारी म्हणून या ठिकाणचे अधिष्ठा गुरव साहेबांना केलेलं आहे, तरी सुद्धा ते निर्णय घेत नाहीत। म्हणून आमचं हा आंदोलन आहे, जोपर्यंत त्यांनी या ठिकाणी निर्णय घेत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाहीये। आंदोलन जरी सौम्य पद्धतीने सुरुवात झाली असली तरी याची तीव्रता वाढत जाणार आणि जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही। कामगार एकजुटीचा, कामगार एकजुटीचा। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।